शेपूची भाजी कडू लागत असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघा मिठाच्या पाण्यामध्ये शेपूची भाजी ठेवलेली आहे. हिरवी मिरची घेतल्या 4, 10-15 लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत. तिथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली. तर तेल गरम करायला आपण ठेवूया. त्याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं तडतडलं की त्याच्यात लसूण टाकायचा. लसूण चांगला लाल असा झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. जर ही भाजी तुम्हाला सकाळच्या टायमात डब्याला करायची असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही मिठाच्या पाण्यातून चिरून ठेवू शकता. मुगाची डाळ तुम्ही रात्रीच भिजवून ठेवा. थोडीशी हळद टाकलेली आहे. नंतर ही सगळं तयारी रात्रीच मुगाची डाळ आता आपण तेलामध्ये परतून घेऊया. मुगाची डाळ जर तेलात परतली तर ह्या भाजीला टेस्ट छान येते आणि चव छान लागते. जर हे सगळं तयारी तुम्ही आधीच केली तर ही भाजी ही करायला सकाळच्या टायमात गडबडीत सोपी होईल. त्यामुळे रात्रीच लसूण सोला मिरच्या चिरून ठेवा. मूग डाळ भिजवून ठेवा. शेपूची भाजी कापून ठेवा. आता हे छानपैकी आपण परतून घेऊया 2 मिनटं. मीठ याच्यामध्ये लगेच टाकायचं नाही आहे कारण शिजताना भाजी ही कमी होते आणि मिठाचा अंदाज कळत नाही. त्याच्यामुळे मीठ खरट होऊ शकते भाजी. म्हणून थोडीशी ही भाजी शिजत आली की मग नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूयात. आता ही भाजी छान परतून ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घेऊयात. थोडा वेळ वाफली की आपण नंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया. हे बघा गरमागरम कशी वाफ निघते बघा. छान आपली ही भाजी झालेली आहे, शिजली आहे. तुम्हाला जर पाहिजे तर भाकरीबरोबर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, फॉलो करा.